बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आषाढी वारीत पंढरपूर वाहतूक कोंडीत गुदमरले का? प्रशासनाच्या नियोजन कोलमडले का? आषाढी वारी निमित्त लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असताना शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बोजबारा उडल्याचे चित्र समोर आले आहे। इसबावी, सरगम चौक, कॉलेज चौक, अंबाबाई स्टॉप आणि सांगोला चौक या प्रमुख मार्गावर वाहनाच्या किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून पंढरपूर शहर चारही बाजूनी ट्रॅफिकच्या विळख्यात अडकले आहे। भाविक, नागरिक आणि वाहन चालक तासनतास रस्त्यावर अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे वाहतुकीची कोंडी इतकी भीषण आहे की आपत्कालीन सेवांनाही मार्ग मिळणे कठीण झाल्याची परिस्थिती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। अशा वेळी एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात आला तरी त्याची जबाबदारी कोण घेणार? दरवर्षी आषाढी वारीसाठी नियोजनाचे मोठमोठे दावे केले जातात, मार्ग यावर्षी परिस्थिती का निर्माण झाली? वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कागदावरच राहिले का? लाखो भाविकांचे गैरसोयी होईल याचा अंदाज प्रशासनाला नव्हता का? वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत, पण त्यांना तासोनतास ट्रॅफिकमध्ये अडकल्याने मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे। आता प्रश्न फक्त ट्रॅफिकच नाही तर प्रश्न आहे नियोजनाचा, जबाबदारीचा आणि जनतेच्या सुरक्षिततेचा। यावर प्रशासनाकडे ठोस उत्तर आहे का, की नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकली जाणार?